आणि माझ्या काही शब्दांवरती बंधनं नसतात, कारण की तुम्ही सगळे मला बाहेर काढायला उपस्थित असतात. मगाशी कोणतरी म्हटलं नरड दाबलं नरड दाबलं नरड दाबलं तरी हा पाठीचा कणा कधीच वाकणार नाही, कारण की हे मराठ्याचं मराठी मातीत मराठी रक्त वाहणारं पोरग आहे. शेतकऱ्याचं पोरग शेतीवरतीच बोलू शकतं असं काही नाही आहे. इथल्या राजसत्तेला उलथून टाकण्याचं काम पण करू शकतं. हे तुम्ही मागच्या दिवसांमध्ये अनुभवलेलं आहे आणि हा महाराष्ट्र हेच आपल्याला शिकवतो. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंवरती बोलत असताना 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये 35 प्रकारचं साहित्य लिहून गोर गरीब जनतेच्या मनातला विद्रोह साहित्यामध्ये मांडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये एक मोलाचं सहकार्य आणि एक चमचमणारा तारा म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मुळातच तुमच्या नाही माझ्याच म्हणा, छत्रपती संभाजीनगरमध्ये सतत येणं जाणं असतं, पण त्या दिवशी हायकोर्टात येणं झालं. ते म्हणजे माझ्या छोट्याशा केससाठी, छोटीशीच आहे, आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार पण हे सरकार काढून घेत असताना, इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध लढत असताना तुम्हा सर्व वकील बांधवांचं एवढं सहकार्य की माझ्याकडून तिकिटाचे बी पैसे घेतले जात नाहीत. मग आल्यानंतर दत्ता सरांनी सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला असा असं सत्कार ठेवलेला आहे. म्हटलं मी सत्कार घेतच नाही. म्हटलं घ्यावं लागतंय. म्हटलं का? तुमचा आवाज अजून गाजला पाहिजे म्हणून. म्हटलं ठीक आहे. मुळातच बोलत असताना, लोकांना जागृत करत असताना, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना हा आमच्या हृदयामधला आक्रोश आहे. आक्रोश कशासाठी? इथल्या व्यवस्थेने आम्हाला फक्त छळलंय. आधी निसर्गाने छळलं, दुष्काळ पाडला, पाऊस कधी जास्त पाडला, कधी कमी पाडला, कधी पाडलाच नाही. पडला तर पडला, आम्ही मेहनत घेतली, मेहनत घेतल्यानंतर पीक आलं आणि त्या पिकाला भावच नाही भेटला म्हणून व्यवस्थेने बी छळलं. आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्याचं सँडविच झालं. आणि आता आमच्या जमिनी बी न ठेवण्याचा इथल्या सरकारचा घाट, इथल्या व्यवस्थेचा घाट आहे. मग बोलणार कोण? मी 2.5 वर्षापूर्वी इथल्या व्यवस्थेवरती बोलत असताना पहिल्या 6 महिन्यामध्ये एवढा त्रास झाला, कोणी जवळ म्हणजे विचारपूस करणारं पण कोणी नव्हतं. पण जसं जसं नाव लोकांच्या हृदयामध्ये पोहोचत गेलं तसं तसं तर आता अडचणच नाही काही बोलण्याची. आता ॲटोमॅटिक मदत येऊन जाते, कारण की चळवळ जिवंत राहिली पाहिजे ना. तुमच्यासमोर विषय मांडत असताना विषय काहीच नाही आहे, पण दत्ता सर म्हटले की आपण ज्या जयंत्या साजऱ्या करतो त्या जयंत्या डीजे मुक्त झाल्या पाहिजेत. त्या जयंत्या अगदी शांततेमध्ये महापुरुषांचे विचार लोकांच्या हृदयामध्ये कोरले पाहिजेत, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि मागचे 10 वर्ष झालं मराठवाडा शिवप्रेमी वकील शिवजयंती आयोजन समिती ते करत आलेली आहे. त्यांचं विशेष कौतुक आहे. जयंती साजरी करणं किंवा महापुरुषांच्या जयंती दिवशीच त्यांना फुलं वाहणं, त्यांचं नाव घेणं, त्यांचं स्टेटस लावणं म्हणजे महापुरुष समजणं नाही आहे. महापुरुष हा आपल्या हृदयामध्ये त्यांच्या विचारांनी कोरल्या गेला पाहिजे. 1.5 दिवसाच्या शाळामध्ये 35 प्रकारचं साहित्य लिहिणारे अण्णाभाऊ साठे किती लोकांना समजले हो? ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावरती न तरता इथल्या गोर गरीब कष्टकऱ्याच्या हातावरती तरलेली आहे, असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे आपल्याला किती समजले हो? आपला समाज किती पुढे गेला हो? मुळातच समाजाला जे आवडतंय तेच घ्यायचे. आता टाळ्या वाजवताना बी पार्शलिटी करतात लोक, बरोबर ना? कुणाला जास्त वाजवतात, कुणाला कमी वाजवतात, म्हणजे आवडीचा विषय आहे ना. आवडीचा काय? जे आवडतं तेच आपण घेतो. मग महापुरुषांच्या बाबतीत बी तेच झालं. आणि मुळातच महापुरुष हे आपण जाती जातींमध्ये वाटून घेतलो, म्हणून सगळ्यात मोठं नुकसान या एकत्रित समाजाचं झालं आणि याच्यातच आपलं वाटोळं होत गेलं. महापुरुष हा हृदयात साठवत असताना त्यांनी दिलेलं साहित्य, त्यांनी दिलेला विचार, त्यांनी दिलेला संघर्ष आपण अनुभवायचा असतो आणि त्याच्यामधूनच लढायचं असतं, समाजासमोर आदर्श ठेवायचा असतो. पण आज रोजी काय, जयंती आली, चंदन शिवेसाहेब लय भारी म्हणतात, डीजे नसला की मार खावा लागतोय कांबळेला.
बरोबर ना? का? कारण की पायंडा पडत गेला. महापुरुषांच्या जयंती हा नाचा तुम्ही, काही अडचण नाहीये, पण तुम्ही 365 दिवसामधले 364 दिवस त्यांना वाचा तरी निदान, मग तुम्हाला अधिकार उरतो एक दिवस नाचण्याचा. पण तुम्ही एकच दिवस नाचता, बाकीच्या दिवसांमध्ये कोण महापुरुष? अरे महापुरुष म्हणजे कोण? या भारत देशाला घडवण्यामध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा वाटा होता, या समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या, त्या महापुरुषांचा जागर आपल्या हृदयामध्ये रोज झाला पाहिजे, आपल्या मस्तकामध्ये त्यांचं साहित्य रोज घुसलं पाहिजे. त्यालाच तर खरी जयंती साजरं करणं म्हणतात. आम्ही तर तेच करतो. मुळातच माझं शिक्षण वेगळं ह्याच्यामध्ये झालं, मी काम करतोय तिसऱ्या ह्याच्यातून, आता तर पार राजकारणावरतीच बोलायला लागलोय. हे कशामुळे शक्य झालं? इथल्या व्यवस्थेला बघत असताना, इथल्या गोरगरिबांच्या हृदयातला विद्रोह बघत असताना यांच्याबद्दल बोलणारं कोणीच नव्हतं. तुम्हाला शेतकरी चळवळीचं सांगतो, आतापर्यंत तुम्ही असंख्य शेतकऱ्यांचे नेते बघितले असतील, पण त्या नेत्यांच्या पुढं कायमस्वरूपी आमदार, खासदार किंवा मंत्री लागलेलं तुम्ही कायम बघता. म्हणजे चळवळीचा फायदा फक्त आणि फक्त, महापुरुषांचा फायदा फक्त आणि फक्त स्वतःचं भलं करण्यासाठी केला जातो, म्हणून आपली चळवळ फसत चालली. मुळातच लढत असताना जो कोणी निस्वार्थ भावनेने लढतो तोच खरा समाजाचा उद्धारक असतो आणि तोच समाजासाठी तळमळ घेऊन लढू शकतो. पण आज तसं नाही झालं. ही दुनिया झाली स्वार्थाची, दुनिया स्वार्थाची झाली. तुम्हाला एक गंभीर किस्सा सांगू का? म्हटलं काय झालं? म्हटले साहेबांनी त्यांच्या असिस्टंटला विचारलं काय होतंय का बघ त्याच्याकडून. काय होतंय का म्हणजे? तो असिस्टंट त्यांना म्हणला, साहेब तमाशा झालेला एवढा परवडा नका तुम्हाला, अजून करायचंय का? या सिस्टीमला भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे. त्या भ्रष्टाचाराची सगळ्यात जास्त चीड असणाऱ्या व्यक्तीला बी जर कोणीतरी लाच मागत असेल तर खरंच हा समाज पोखरल्या गेलेला आहे भ्रष्टाचाराने. आणि या भ्रष्टाचारावरती वार करण्यासाठीच यांनी कितीही नरड दाबलं तरी हा कणा कायम ताठ मानेनेच उभं राहणार आहे. आणि याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त साथ तर वकील मंडळींकडून होते. हो, मला सगळ्यात पहिला म्हणजे वकील बघितलं की लोकांना वाटतं लय फीस घेणारा माणूस, पैसे घेत असेल लय. पैसे ते तिथंच घेतात जिथं काम मोठं असतं, बरोबर? जेव्हा गरज असते त्यावेळेस ते अगदी उदार मनाने 1 रुपयाचीही फीस न घेता उभे असतात. हे मी रोज अनुभवतो. माझ्या आयुष्यातले सगळ्यात, या चळवळीच्या आयुष्यातले सगळ्यात पहिले वकील म्हणजे ॲडव्होकेट बंडू काशीद साहेब, जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात, चळवळीतलेच एक वकील आहेत. त्यांनी जाहीररित्या पोस्ट करून सांगितलं की या पोराला मी आयुष्यभर कोणताही रुपया न घेता मदत करणार. म्हटलं तर पोस्ट करण्यासाठी केलं असेल. गळ्यामध्ये माळ, तोंडामध्ये सतत रामकृष्ण हरीचा जयघोष. पहिल्यांदा फोनवरती बोलणं झाल्यानंतर त्यांनी फक्त एकच सांगितलं, कधीही अडचण आली की फोन कर, सगळ्यात प्रायोरिटीने तुझा फोन उचलला जाईल. त्याही पेक्षा माझ्यावरती मध्ये कारखान्याच्या वेळेमध्ये जवळजवळ 17 ठिकाणी एकाच ह्याच्यासाठी गुन्हा दाखल केला. आता कोणतं संविधान याला हे देतं मला नाही माहिती. एकच व्हिडिओ, एकच कलम, एकच फिर्याद, पण गुन्हे 17 पोलीस स्टेशनमध्ये. तर वकील साहेबांनी आत्तापर्यंत आम्ही 4 पोलीस स्टेशनला जाऊन जबाब नोंदवलाय. अजूनपर्यंत मी चहा बी नाही पाजला, पण तो व्यक्ती त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये माझ्या पुढे, माझ्या समोर हजर होते. म्हणजे ते खरंच उदार होते. आणि वकिलामधला तो हळवेपणा, एखाद्याच्या पाठीमागं उभं राहायचं म्हटलं की 100% राहायचं, हे मी त्यांच्यामधून जाणवलं. दुसरा प्रसंग दत्ताहूड पाटलांचा. त्यांनी पण कालच्या प्रकरणानंतर मला पहिला फोन केला. नंबर आधीच एक्सचेंज झालेले होते. फोन केला आणि कालचं जे मी आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर जी सगळी काही तुम्ही तर बघितलेलं आहे, सगळं चुकीचं आहे. सकाळी झोपेत उठवायला पोलीस आले, गुन्हा काय विचारलं तर म्हणे मला अधिकार आहे.
मग त्याच अधिकाराचा गैरफायदा घेणाऱ्या याच्या विरोधामध्ये इथल्या हायकोर्टामधून हे करण्यासाठी त्यांनी मला मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांनी ते केलं. पण परवा दिवशी हायकोर्टामध्ये आलो त्यावेळेस 50 वकील माझ्या पाठीशी उभे होते. याच्यामध्येच मी जे काही कमवायचं ते कमवलं. मुळातच सरजींनी सांगितलं वकील संरक्षणाची महाराष्ट्राला बी गरज आहे. मग मी कान देऊन ऐकत होतो, महाराष्ट्रात अशी कुठं घटना घडली का? छोटी मोठी घडली असेल पण मर्डर वगैरे झालाय. तरी पण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारच्या घटना घडणार नाही, कारण वकील लय खंबीर आहेत. कारण महाराष्ट्राची माती लढायला शिकवते, रडायला कधी शिकवत नाही. आणि मला त्या प्रत्येक वकील बांधवांचा अभिमान आहे, जिथं अन्याय झाल्यानंतर सगळ्यात पहिलं त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी उभे असतात. बोलायला खूप काही आहे, पण हा मंच वेगळा आहे, त्यामुळं शब्दांची जपून जपून तुमच्या पुढे शब्द फेक करावी लागते. मगापासून मी विचार करतो ह्या सभागृहाला गाजवू कसं, पण म्हटलं हे सगळेच गाजलेले आहेत, मलाच गाजवतील एखाद्या वेळेस. मुळातच आज रोजी सगळ्यालाच अडचणी येतात, प्रत्येकाला. इथून पुढे ज्या पद्धतीमध्ये सरकार चालवली जातात, ज्या पद्धतीमध्ये इथल्या व्यवस्थेला मॅनिप्युलेट केलं जातं, ज्या पद्धतीमध्ये इथं माणसांना विकत घेतल्या जातं, या पद्धतीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे भारताची लोकशाही टिकेल का? पण तो प्रश्न निर्माण झाल्यानंतर जेव्हा अशा कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित राहतो आणि त्याच्यामध्ये 1000-2000ची गर्दी बघतो, त्यावेळेस लक्षात येतं की यार ही माणसं जिवंत आहे म्हणजे लोकशाही जिवंतच राहणार की. आणि या लोकशाहीला नख लावण्याचं काम कोणीच करणार नाही जोपर्यंत या समाजामध्ये जागरूक वकील असतील, जागरूक लढणारी माणसं असतील, चळवळीमध्ये काम करणारी तरुण असतील. आणि इथून पुढे जे काही असेल ते तरुणांचंच असणार आहे. कालच्या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलंच, कोणतंही आंदोलन करायला जावा सगळ्यात पहिली तर पोलिसांची धमकी येते, तुम्ही हे करायचं नाही बाबा. का? भारतीय राज्यघटना सर्वसामान्य व्यक्तीला आंदोलन करून न्याय मागण्याचा अधिकार देते. मग तुम्ही सगळ्यात पहिली लगेच नोटीस काढता आंदोलनकर्त्याला, तुम्ही आंदोलन करायचं नाही का? कशासाठी ही गळचेपी? त्यांना माहिती आहे इथल्या सरकारच्या विरोधामध्ये एवढा असंतोष आहे की हा असंतोष एवढा वाढलेला आहे, तो वाढू नाही द्यायचा. आंदोलन मोठं झालं की अडचणीत सरकार येतं, म्हणून सगळ्यात आधी गळचेपी करायची. आणि याच व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्रित उभं राहून लढावं लागेल. मी या भाषणाची कसलीही तयारी केली नाही तरी छाती ठोकून बोलतोय मी, मला पटलं पाहिजे. मगाशी राजसाहेबांचं चिरंजीव पळून गेलं भाषणातनं, पळून म्हणजे बाजूला जाऊन परत आले. पण मी बोलतोय का? कारण की मी महापुरुष वाचलेले आहेत. येताना मी मगाशी जी गायलेली छक्कड ऐकत आलं इथून तिथून, माझी मैना गावाकडं राहिली, किती सुंदर लिहिलंय हो. विचार केलाय कधी साहित्य वाचत असताना त्या लेखकाने त्याच्या पाठीमागं किती मेहनत केली असेल विचार केलाय? ती मेहनत म्हणजे त्यांचं जे साहित्य उतरलं ते आपल्या समाजाला मोठं करण्यासाठी, माणसांची बुद्धी वाढवण्यासाठी आणि त्या महापुरुषांच्या विचारांवरती चालण्यासाठीच असतं, हे समजणं गरजेचं आहे. मुळातच टाइम झालाय वाटतं, झालाय ना? बोलायला खूप काही आहे. बोलत असताना पुढे चंदनशिवे साहेबांचे आपल्याला कांबळे ऐकायचे आहे. पण शेवटी जाता जाता एक सांगेल, या कांबळेचं नरड दाबलं काय, या कांबळेला 5-5 जणांनी धरून ओढलं काय, तरी हा कांबळे शेवटपर्यंत थाट मानेने उभं राहणार.